साधी, सिंपल, टेस्टी, आहा, हेल्दी पण आहे. आणि भरपूर टिप्स दिलेल्या आहेत. व्हिडिओच्या शेवटपर्यंत टिप्स दिलेल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा. तुम्हाला पण आवडेल की मटकी कशी झाली, काय झाली, टेस्टी झाली की नाही हे बघायला पण आवडेल. नक्की पहा बरं का. मी कांदा घेतला, भरपूर प्रमाणात कांदा लागतो. टोमॅटो, मिरची, लसूण आणि कढीपत्ता. लसूण मी बारीक चिरून घेतला आणि मिरचीचे 2 भाग केले बघा. आणि मटकीला कोंब मी कशा प्रकारे आणले ते पण सांगते तुम्हाला. आता गॅसवर कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तुम्हाला आवडेल तसं तेल टाका. मी 2.5 पळ्या तेल टाकलं आहे जवळपास. आता आपल्याला मोहरी टाकायची, मोहरी आणि जिरे. ते छान तळतळले की आपल्याला कांदा, कढीपत्ता हे टाकायचं आहे. आता पहिली टीप, तुम्हाला भरपूर प्रमाणात कांदा टाकायचा आहे, कारण कांद्यामुळे छान टेस्ट येते. आता आपल्याला कांदा तेलामध्ये छान मिक्स करून द्यायचा, नाहीतर कांदा खालून लागून येईल. आता बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे. लसूण तुम्ही हा बारीक चिरून घ्या किंवा ठेचून घ्या, त्याची पण चव खूप छान येते बरं का. तो पण छान मिक्स करून घ्यायचा. आपला कांदा पूर्ण होईपर्यंत हा लसूण आणि मिरची हे पण व्यवस्थित होऊन येते. मिरची पण टाकली बरं का. बघा, कांदा आपल्याला जास्त होऊ द्यायचा नाही आहे. आपल्याला थोडा कलर चेंज झाला की आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे. बघा, कलर चेंज झाला. आता आपण सुके मसाले टाकूयात. पहिले धने पावडर टाकायची, आवडीनुसार टाका तुम्हाला तुमची मटकी किती आहे त्यानुसार. मग आपल्याला हळद टाकायची थोडीशी, मग तिखट. आता आपल्याला हिंग टाकायचं आहे. हिंगमुळे खूप छान चव येते आणि मटकी भाजत पण नाही. बघा, हे मिक्स झालं की आपल्याला टोमॅटो टाकायचा, कारण टोमॅटो म्हणजे जास्त गल पण नको व्हायला आणि शिजायला पण हवा, म्हणून या स्टेजला टाकायचा. आता मटकी कशी भिजू घालायची. मटकी तुम्ही 5 तास भिजू घालायची. नंतर तिच्यामधलं पाणी काढून टाकायचं आणि कापडमध्ये बांधून ठेवायची. त्यामुळे मटकी चिकट होत नाही आणि छान कोंब येतात. किंवा जाळीदार जाळणीमध्ये वगैरे पण ठेवू शकता. आता बघा, मी याच्यामध्ये मटकी टाकली आणि मटकी छान मिक्स करून घ्यायची. बघा, मी पाण्याचा वापर केला नाही. शेवटपर्यंत मी याच्यामध्ये पाणी टाकत नाही, तुम्ही बघा. त्यामुळे मटकी पचायला पण हलकी होते, छान होते, टेस्ट येते आणि चव पण खूपच टेस्टी होते. कोथिंबीर टाकली थोडी. आता आपण याच्यामध्ये शेवटचा मसाला टाकू, ते म्हणजे मीठ. मिठाशिवाय चव नाही. ते छान मिक्स करून घ्यायचं. आणि महत्त्वाची टिप्स ती मी आता सांगणार तुम्हाला. बघा, सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं. पण ते झाकण कशा पद्धतीने ठेवायचं ते तुम्हाला सांगते. बघा, आपल्याला झाकण ठेवायचं, ते फिट झाकण, आणि तिच्यावर पाणी टाकायचं. आपण मटकीत पाणी टाकायचं नाही, वाफेवर होऊ द्यायची पूर्ण. का? कारण त्याची टेस्ट खूप छान येते. बघा, मी पाणी पडू दिलं पण नाही, पण आतमध्ये पाणी सुटलंय. टोमॅटो, कांदा आणि वरून जे पाणी पडते ना झाकणाचं, ते पाणी त्याच्यावर मटकी शिजून येते. त्याची चव खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा खाऊन बघा. आता वरून कोथिंबीर टाकायची, पुन्हा मिक्स करायचं आणि पुन्हा झाकण ठेवून 2 मिनटं होऊ द्यायचं. आणि मटकी पूर्ण गल होऊ द्यायची नाही. मटकी दाणेदार असली तरच छान लागते. बघा, मी पाणी आता वर पाणी नाही टाकलं आहे. बस, आता एक वाफ काढली की झाली मटकी. बरं, मटकीला कोंब जास्त आले की मटकी हलकी होते, पचायला हलकी असते आणि टेस्टी लागते. ही पण एक टिप आहे. ही भाजी डब्याला पण देऊ शकता.
आणि हो, तुम्हाला याच्यात रसा हवा असेल तर खोबरं टाका बारीक करून, खूप टेस्टी लागते. आणि गरम पाणीच वापरा. चला तर मग, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि या खायला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. ओके, बाय.